फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता मी सकाळी रिद्धी सिद्धीला फुलं आणायला पाठवलं होतं। तर मी म्हटलं देवपूजा करून घ्यावा, लाडो झोपलेला आहे तर तोपर्यंत माझी देवपूजा होऊन जाईल। तर अशा प्रकारे त्यांनी मस्त फुलं आणले आणि मी पण देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवपूजा केली का प्रसन्न वाटतं। त्याच्यानंतर बघा मी चहा वगैरे ठेवला, आमच्या तिघींसाठी चहा ठेवलेला आहे। तर लाडो तोपर्यंत लाडोची झोप पण झाली होती आणि बघा त्याला घेऊनच मग आम्ही नाश्ता केला। तर त्याला पण दिलं होतं बिस्किट। आम्ही त्याला काही दम पटत नाही, आम्ही जर काही खात असलो का त्याला ते पाहिजेलच असतं, त्याच्यामुळे त्याला काहीतरी नादी लावावंच लागतं। आणि त्याच्यानंतर बघा मी नाश्ता वगैरे केला, म्हटलं आता शोकेश आवरून घ्यावा। तर शोकेशचा सर्व पसारा काढला आहे, तर शोकेश पण क्लीन करून घेतलेलं आहे मी आज। म्हटलं रिद्धी सिद्धीला सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटलं शोकेश पण क्लीन करून घ्यावा, त्यांचं लाडवर लक्ष राहील। तर अशा प्रकारे शोकेशचा सर्व पसारा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग पुसून घेतलं आहे त्याला एका कपड्याने आणि परत मग ते साहित्य नीटनेटकं लावून ठेवलेलं आहे शोकेशमध्ये। तर मुलं घरात असल्यावर बघा ते माझ्या शोकेशच्या काचांवर कसं मस्त चित्र काढलेले, सर्वच थोपटे मारलेले, हाताचे वगैरे सर्व खराब केलेलं आहे। आणि रिद्धीला म्हटलं तू शूटिंग काढ। तर अशा प्रकारे आता मी सर्व क्लीन करून घेतले। वरचा कप्पा बघा कसं झालेलं आहे माझा आतमधचं शोकेश। त्याच्यानंतर बघा येईल स्वच्छ करून लावलेलं आहे सर्व बॉटल औषधाच्या आणि खाली मेकअपचं साहित्य आहे आणि टी व्ही पण क्लीन करून घेतला हातासरचा। म्हटलं चला परत वेळ भेटत नाही, तर अशा प्रकारे करून घेतला क्लीन टी व्ही पण। हे प्रत्येक गृहिणीचं कामच आहे, कारण आपण नाही करणार तर कोण करणार आहे असं असतं। तर अशा प्रकारे आता झालेलं आहे माझं। शोकेशची काच थोडी फुटली होती, ते बेडरूममध्ये ठेवलं होतं आम्ही, परत म्हटलं नको ते बरं आहे हॉलमध्येच, त्याच्यामुळे हॉलमध्ये आणताच ते काच त्याची गेली फुटून। तर आधी ठेवलेलं होतं तेच बरं होतं, फुटली नसती काच, तर जाऊ द्या। त्याच्यानंतर बघा मी बटाट्याची भाजी केली पटकन, म्हटलं आता लाडू झोपलेला आहे तोपर्यंत स्वयंपाक पण करून घ्यावा। तर मस्त बटाटे कापून घेतले, कढईत तेल टाकलं, जिरे मोहरीची फोडणी दिली त्याला आणि शेंगदाणे आणि लसूण दळून घेतलेलं आहे, त्याची बारीक पावडर केलेली आहे। तर ती परतून घ्यायची, कारण शेंगदाणे कच्चेच घेतलेले होते मी। भाजून पण छान लागतं पण वेळ झाला होता, म्हटलं चला तसेच परतून घेते। तर त्याच्यानंतर बघा मी हळद टाकली, मसाला आणि लाल तिखट टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आणि बटाट्याच्या खापा करेल होत्या तर त्या टाकून दिल्या आहे त्याच्यामध्ये आणि मीठ पण टाकलं आहे चवीनुसार। तर थोडी धावपळच होत होती माझी आज। तर अशा प्रकारे आता भाजी पण बनवून झालेली आहे आणि थोडं पाणी टाकून आणि ते शिजवून घ्यायचं आहे। मसालाच टाकला होता थोडा जास्त मी, त्याच्यामुळे असा कलर वाटतोय त्याचा। आणि पाणी टाकून शिजवून घ्यायची भाजी, साधीच केली होती आज पण छान लागली भाजी। तर अशा प्रकारे स्वयंपाक करून घेतला मी। स्वयंपाक वगैरे झाला, म्हटलं आता लाडूसाठी आता मी पाणी ठेवून दिलं आंघोळीला, कारण तो उठला होता। आणि खायला पण बनवलं होतं मी, डाळ आणि तांदळाची पेस्ट बनवली त्याला, मूग डाळीची। तर त्याला पण खाऊ घातला आधी आणि तो खूप असं म्हणजे कपडे वगैरे खराब करतो खाता खाता, तर म्हटलं खाऊ घालावं नंतर आंघोळ घालावं त्याला, त्याच्यामुळे मग आधी खाऊच घातलं आणि मग आंघोळ घातली। त्याच्यानंतर त्याला झोपून दिलं, परत खेळला झोपला तो। तर अशा प्रकारे आता खाऊ घातलंय त्याला। त्याच्यानंतर म्हटलं बाथरूम आणि टॉयलेट पण क्लीन करून घ्यावा, आज शनिवार पण आहे आणि शनिवारचे ना अशी स्वच्छता केली ना तर छान राहतं। जाळं वगैरे काढणं, असं फरशी वगैरे क्लीन करणं शनिवारच्या दिवशी आवर्जून करावा आणि फ्रेश पण वाटतं घरात पण। तर अशा प्रकारे मी निरम्याचं पाणी केलं आहे, आपलं काही साधंच होतं, निरम्याचं पाणी आणि साबणीनेच मी क्लीन केलं आहे, काही प्रोडक्ट्स वगैरे काही वापरले नाही। आणि नंतर फिनेल टाकलं होतं मी तसं। तर अशा प्रकारे घासून घेतलेलं आहे
दरवाजे पण घासून घेतले, कारण खूप दिवस झाले तसं मी लक्षच दिलं नव्हतं. तर लाडू लहान असल्यामुळे मला काही वेळच भेटत नाही, तर खायलासुद्धा वेळ राहत नाही, ते हे काम दूरच राहतं. तर मी रिद्धी-सिद्धीला सुट्टी होती तर त्याच्यामुळे म्हटलं करून घ्यावा. तर अशा प्रकारे मी घासून घेतलेलं आहे आणि खरंच खूप मळलेलं होतं. तर रिद्धी पण म्हणत होती, मम्मी बघ किती मळ निघतोय. तर असं सर्व घासून घेतलेलं आहे, कारण दिवसच खूप झाले घासलंच नव्हतं. आता काय करणार, ज्यांचं लहान बाळ आहे त्यांना माहिती आहे कसे हाल होत्या त्या एका मम्मीचे. तर अशा प्रकारे आता घासून घेतलं आणि डायरेक्ट पाईपच लावला. तो पाईप कॉटमध्ये ठेवलेला होता, तर तो आदल्या दिवशीच काढून ठेवला. माझी प्लॅनिंगच होती, म्हटलं टॉयलेट बाथरूम घासून घ्यावा आता रिद्धी-सिद्धीला सुट्टीच्या दिवशी. तर मग मी ना पाईप काढून ठेवला होता आणि हातासरचे मग घेतले घासूनच टॉयलेट बाथरूम. तर अशा प्रकारे डायरेक्ट पाईप लावला आणि पाण्याने धुवून घेतलं. ते मग्याने पाणी टाकून ना खूपच वेळ होतो, सारखं पाणी घ्यायचं इकडं तिकडं होऊन जातं. डायरेक्ट पाईप लावला ना कमी फोर्सवर तर ते परवडतं. तर अशा प्रकारे क्लीन करून घेतलं. आता बाथरूम, आता टॉयलेटची टाईम आहे, टॉयलेट घासून घेतलं, त्याचं पण दरवाजा वगैरे घासून घेतलेला आहे. अशा प्रकारे स्वच्छता करून घेतलेली आहे आणि असं काम केलं ना तर फ्रेश पण वाटतं. आणि सर्व घरात असं किती पूर्ण क्लीन केलं ना, मग टॉयलेट बाथरूम क्लीन नसलं तर चांगलं नाही वाटत. तर ते मेन काम आहे आपलं, प्रत्येक गृहिणीचं रोजचंच काम राहतं ते टॉयलेट बाथरूम क्लीन करणं. तर अशा प्रकारे मी पण करून घेतलेलं आहे. आठवड्यातून 1-2 वेळेस करावंच मला तरी वाटतं. मला तर टाईम भेटतच नाही, पण मग करायला पाहिजे. एवढी डीप क्लिनिंग म्हटल्यावर वरच्यावर आपण करतो, अशी डीप क्लिनिंग केलीच पाहिजे, म्हणजे असं जास्त खराब नाही होत टॉयलेट बाथरूम. चला मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे साफसफाई. अशा प्रकारे आता माझे सर्व कामं वगैरे आवरले, कपडे वगैरे चेंज केले आणि खूप भूक लागली होती. म्हटलं चला आता जेवण करूया. तर मी अशा प्रकारे जेवण केलं. आता जेवणामध्ये काय तुम्हाला माहितीच आहे, बटाट्याची भाजी, चपाती आणि थोडा भात होता, तो पण खाल्लेला आहे मी. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल